बाहेर पाऊस पडत असेल तर आपल्याला गरम गरम काहीतरी खावंसं किंवा प्यावंसं वाटतं, तर तुम्ही ही कढी नक्की ट्राय करून बघा. बनवायला ही एकदम सोपी आहे आणि ह्याला वेळही जास्त लागत नाही. 2 ते 3 मिनटात ही आपली कढी तयार होते. तर चला मग आता आपण सुरुवात करूया बनवायला. तर मी इथं 1 कप दही घेतलेलं आहे. हे मी दही घरीच तयार केलेलं आहे, त्यामुळे फ्रेश आहे आणि जास्त आंबटही नाही आहे. हे आपण 1 ते 2 मिनटं चांगलं फेटून घेऊया, म्हणजे त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत आणि एकदम स्मूथ असं आपलं दही तयार होईल. इथं मी 1 ते 2 मिनटं दही फेटून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण पाणी ॲड करूया. हे आपण पाणी नॉर्मल ॲड करायचं आहे. आपल्याला जेवढं हे कढी पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार आपण पाणी ह्यामध्ये ॲड करायचं. आता आपण कढीमध्ये लागणारं साहित्य बघूया. तर इथं मी मिरची 2 घेतलेली आहे कट करून. तिखट आपल्यानुसार कमी जास्त करून घ्यायची. कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण 1 चमचा घेतलेला, तो मी जरा चेचून घेतलेला आहे. आता कढईमध्ये 1 चमचा तेल घालून त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी थोडी तडतडून द्यायची आणि त्यामध्येच आपण आता कढीपत्ता घालून घ्यायचा. कढीपत्ता पण थोडा तडतडला की त्यामध्ये आपण चेचलेलं लसूण घालून घेऊया. चेचून घातल्यामुळे कढीला छान टेस्ट येते लसणाची. आता त्यामध्येच आपण मिरची पण घालून घ्यायची आणि हे 1 मिनिटासाठी आपण परतवून घेऊया. हे आपल्याला हलकं भाजून घ्यायचं आहे. आता हे भाजून झालेलं आहे. तर आता आपण ह्यामध्ये हळद घालून घेऊया. आता आपण इथं गॅस कमी करून घ्यायचा आणि हळद पण आपण तेलामध्ये मिक्स करून घेऊया. आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. ती पण आपण एकदा तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता ह्यामध्ये आपण वरून तयार केलेलं ताक घालून घेऊया. इथं मी सगळं कढईमध्ये ताक घालून घेतलेलं आहे. आता हे एकदा मिक्स करून घेऊया आणि ह्याला थोडं कोमट करून घ्यायचं. हे आपल्याला पूर्ण उकळवायचं नाही आहे. पूर्ण उकळवलं तर ते दूध फाटलं जातं, ताक, आणि त्याच्या गाठी तयार होतात. त्यामुळे आपल्याला हे एकदम हाताला असं गरम लागेपर्यंत आपण हे गरम करून घ्यायचं आहे. मीठ आपण गॅस बंद केल्यानंतर टाकून द्यायचं. इथं मी गॅस बंद केला आहे आणि मग मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. सुरुवातीला मीठ टाकलं तर ते ताक लवकर गुठळ्या तयार होतात ताकामध्ये. आता इथं आपली कढी तयार झालेली आहे, तर आपण गरमागरम सर्व करून घेऊया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.